हाय हॅलो, कसे आहात सर्व? वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अगदी तुमचं मनापासून स्वागत करते. तर आजची रेसिपी आहे मटन तहारी बिर्याणी. तर सर्वात पहिले पातेलं ठेवायचं, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं. त्यानंतर 2 इलायची आणि तेजपत्ता, 1 फूल आणि दालचिनी आणि थोडंसं जिरं टाकायचं. सर्व छान भाजून घ्यायचं व्यवस्थित. त्यानंतर उभा लांब चिरलेला कांदा टाकायचा. कांदा छान लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. त्यामध्ये 1 चमचा आले लसूणची पेस्ट टाकायची. ती पण परतून झाल्याच्या नंतर टोमॅटो टाकायचं. टोमॅटो टाकल्याच्या नंतर 2-3 हिरव्या मिरच्या टाकायच्या. त्यानंतर हळद, लाल तिखट, कांदा मसाला आणि बिर्याणी मसाला, थोडंसं मटन मसाला आणि चवीनुसार मीठ हे सर्व टाकायचं. आणि त्यानंतर 2 चमचे दही टाकायची आणि सर्व मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित सर्व मिक्स करून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण मटण शिजवून घेतलेलं आहे. 1 शिट्टी काढून त्यामध्ये ते मटण टाकूया. आणि आता छान परतून घेऊया. परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकायची. खूप जास्त प्रमाणात टाकायची जेणेकरून जास्त टेस्ट येते. तुमच्याकडे पुदिना असेल तो पण टाकू शकता तुम्ही, त्याच्याने पण छान टेस्ट येते. आणि तांदूळ आपण 15-20 मिनिटं भिजत ठेवले होते. बासमती तांदूळ घ्यायचा, कोलम घेतला तरी पण चालेल. आणि तांदूळ यामध्ये टाकायचा आणि सर्व मिक्स करून घ्यायचं. आपण 1 ग्लास तांदूळ घेतले होते, त्यासाठी आपण 2 ग्लास पाणी घालूया त्यामध्ये आणि मिक्स करून घेऊया. मीठ वगैरे आहे का नाही ते सर्व चेक करून बघायचं आणि मग ठेवून द्यायचं. उकळी आल्याच्या नंतर त्यामध्ये त्यावर झाकण ठेवायचं आणि गॅस बारीक करून शिजून द्यायचं आपली बिर्याणी. हे बघा अशा प्रकारे. जास्त हलवायचं नाही, थोडंसंच असं हलवायचं आणि ते तांदूळ तुटतील ना, त्यामुळे बारीक गॅसवरच उकळी आल्याच्या नंतर बारीक गॅसवरच आपण हे भात शिजवून घ्यायचा आणि त्याच्यावर थोडंसं जड तुमच्याकडे काय असेल ते ठेवायचं. हे बघा आपला आता भात शिजलेला आहे. मस्त असा झालाय, तुटला नाही काय नाही. ही बिर्याणी खायला एकदम टेस्ट भारी लागती. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने, तुम्हाला खूप आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.